आजची आपली रेसिपी आहे अगदी वर्षभर टिकणारी चिंच खजूर चटणी। मध्ये चिंच घ्यायची आहे, त्यानंतर घालायचे आहेत खजूर। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यामध्ये खजूर आणि चिंच बुडेल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि रात्रभर हे झाकून ठेवायचं आहे। आपण रात्री भिजत घातलेली चिंच आणि खजूर छान भिजलेले आहे। आता आपण हे हाताने सर्व चोळून घेऊया। खजूर सीडलेस असले तर फारच चांगले, बिया असल्या तर त्या आपल्याला काढून टाकावं लागतात। यामधल्या खजुराच्या बिया सर्व काढून टाकलेल्या आहे। आता आपल्याला हे मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे। मध्ये फिरवायच्या वेळेस आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे। हा चिंच खजूरचा कोड आपल्याला एका स्ट्रेनर मध्ये टाकून गाळून घ्यायचा आहे। इथे बघू शकता किती मस्त स्मूथ पेस्ट आपण बनवलेली आहे। आता आपण यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स ऍड करूया। 1 टीस्पून साधं मीठ आपल्याला टाकायचं आहे। 1 टीस्पून काळं मीठ आपण टाकणार आहे। हाफ टीस्पून लाल मिरची पावडर आपण टाकणार आहे। 1 टीस्पून जिरा पावडर, हाफ टीस्पून ब्लॅक पेपर पावडर आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर घालायचं आहे गूळ। तुम्ही यामध्ये गुळाऐवजी साखर सुद्धा घालू शकता, पण गुळाने खूप छान टेस्ट येते। आपण यामध्ये खजूर ऍड केलेला आहे, त्यामुळे गूळ आपल्याला थोडा कमीच लागणार आहे। आपण हे गॅसवर छान शिजवून घेऊया। गूळ विरघळण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। आता बघू शकता इथे आपल्या चटणीचा कलर हा पूर्णपणे बदललेला आहे। अशा प्रकारची चटणी तुम्ही वर्षभर सुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। माझ्या इथे मागच्या वर्षीची चिंचेची चटणी अजूनही आहे। चटणी ही आपली रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड व्हायसाठी ठेवून देऊया। चिंच खजूर चटणी आपली मस्त थंडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता थिकनेस पण किती मस्त आलेला आहे। प्रकारे चिंच खजूर चटणी आपली रेडी आहे। ही चटणी ढोकळ्याबरोबर, दहीपुरी, शेवपुरी, समोसा, कचोरी यावर टाकून खाऊ शकता। ही चटणी तुम्ही एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये जर भरून ठेवली आणि ती फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर तुम्हाला ही चटणी कामात येईल।